1 लाख? हो, 1 लाख. कासिमच्या उपचारासाठी डॉक्टरांनी 1 लाख रुपये मागितलेत. नाही, खरं तर हे तुम्हाला विचारायला नाही पाहिजे, पण मी माझा नाईलाज आहे. अरे तुमच्या मित्रांकडे किंवा नातेवाईकांकडे काही पैशांची सोय होऊ शकेल का? मी जस्ट एकदा विचारून बघितलं तर. गुरुजी, आमच्या एवढ्या ओळखी असते तर आम्ही तुमच्यावर विचारण्याची वेळच नसती येऊन दिली. सॉरी दादा, पण आमची नाही ओळख अशी कोणाकडे. ठीक आहे, मी समजू शकतो. तुम्ही काळजी करू नका, मी करतो काहीतरी मॅनेज. अहो सर, प्लीज बघा ना काय होते का. मेडिकल इमर्जन्सी आहे म्हणून रिक्वेस्ट करते. हो सॉरी, तुमची कागदपत्र पाहता हे लोन होऊच शकत नाही तुमचं. हे घ्या. थँक्यू. मला एक सांगा, तो पावसात जास्त भिजला होता का? पावसात नाही डॉक्टर, त्याला माहिती आहे की पावसात भिजल्यामुळे त्याला त्रास होणार आहे, त्यामुळे नाही. आश्चर्य आहे. मग लवकरात लवकर बायोप्सी प्रोसिजर स्टार्ट करायला हवी. हो डॉक्टर. हो ना, बघ ना काय होत असेल तर. खूपच अडचण आहे रे. अरे नाही रे यश, 10-20 हजाराची गोष्ट असली असती तर काहीतरी केलं असतं. हा, मग तेवढं हे चालेल. मग आता सध्या तर नाहीये यश, पण तरी पण मी प्रयत्न करतो. पुढच्या महिन्यापर्यंत देतो ना मी पैसे दिला. ठीक आहे, मी बघतो. ओके, बाय. धन्या, प्लीज फोन उचल, प्लीज फोन उचल. अरे असीम, बाळा, काय होत आहे? नर्स, नर्स, डॉक्टर. असीम बाळा, मी आहे इकडे. असीम, डॉक्टर, हे बघा. तुम्ही प्लीज बाहेर. अहो, पण तो अहो, नर्स, त्याला काय झालं मला प्लीज सांगा ना. तुम्ही जरा थांबा, गडबड करू नका. वॉर्ड बॉय, वॉर्ड बॉय. दादा, त्याला काय झालंय सांगा ना प्लीज. ऐका ना प्लीज. अरे तू, अरे वा 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 वा. चल चल चल, अरे चल चल रे भाई. हे बघा कोण आलंय. अरे हे साहेब, या 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 या, बसा बसा. नाही, राहू दे. मी अरे बस रे. बस बस. बोल, काय काम काढलं आम्हा गरिबांकडे? जरा महत्वाचं काम होतं. हा बोल ना, बोल बोल. भाई, मला थोडे पैसे हवे होते. किती? 1 लाख रुपये. बस 1 लाख? दिले दिले भाई, दिले. हा, पण काही अटी आहेत, हा मान्य कराव्या लागतील. अटी? हे बघा भाई, मला आता पैशांची खूप गरज आहे. माझ्या बायकोच्या भावाचा उपचार चालू आहे आणि आता पैशांची सोय करणं खूप गरजेचं आहे. हे बघा भाई, तुमच्या ज्या काही अटी असतील ना त्या मी मान्य करेन. आता सध्या एकच अट मान्य कर, बाकी नंतर बघू आपण. चालेल. पैशांची सोय होत असेल तर मी करेन. तुम्ही सांगा मी काय करू. पितो का? हा, पितो का? नाही. का रे? नाही, मी पित नाही. पित नाही? कधी पितच नाही की कधी प्यायलाच नाही? हा, मी कधी प्यायलोच नाही. ए, ऐकलं का? कधी प्यायलाच नाही रे. ए
भाई लोग ए सुनो 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 ए सुनो भाई लोग सुनो, ये ना अपना दोस्त है। अरे जिंदगी में कभी पिया ही नहीं है। आज प्यायची। काय म्हणाला? आज प्यायची। पी। हे बघा भाऊ, माझ्या कामाचा आणि पिण्याचा काहीच संबंध नाहीये, त्यामुळे येडाय का? डोक्यावर पडलाय? अरे नशीबवान आहेस, राहुल बाईच्या ग्लासातली दारू तुला मिळते। हा? अरे पी ना। ए राहुल भाई बोले ना पीने को, तो चुपचाप पीने का। पी ले, अरे पी ले ना। बाई ह्याचं मस्तच आहे, म्हणजे कसं ह्याला आपले पैसे चालतात पण आपली दारू चालत नाही। ए कोण समजतोस कोण रे तू स्वतःला? ए अरे काय बोलतो तू? अहो भाई तुला काय वाटतं तू नाही पिणार? काय पिणार? पिणार रे, पिणार ना राजा। भाई नाही पिणार। अरे मी बोलतोय ना पिणार। ए भाई लोग ए ये अपना भाई है, पहली बार पी रहा है। आओ देखने के लिए आ जाओ। पी पी पी। अरे नहीं पिएगा ये। पिएगा रे, अरे पिएगा, पी तू पी। घे काय नव्हत घे। ए टाळ्या वाजवा रे याच्यासाठी। ए तुला चॅलेंज देतो, पिणार बघ ग्लास उचलला। त्याच्या फुफ्फुसात इन्फेक्शनचा पॅच दिसतोय, त्यामुळे ताबडतोब बायोप्सी करायला लागेल। लवकरात लवकर हे करणं गरजेचं आहे। त्याला काही झालं ना तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार। ताबडतोब बायोप्सी करायला लागेल। मी स्वतःला कधी माफ नाही करू ताबडतोब शकणार। बायोप्सी करायला लागेल। तर मी स्वतःला कधी माफ नाही करू बायोप्सी शकणार। करायला लागेल। तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार। तर मी स्वतःला कधी माफ नाही करू बायोप्सी शकणार। करायला लागेल। ए काय तमाशा आहे? चल निघ। घाबरलास? तसं पण आपण आपला ग्लास कुणाला देत नाही आणि जबरदस्ती कुणाला दारू पाजत नाही। चल पैसे दिले, पण त्या बदल्यात तू मला काय देणार? भाई तुम्हाला तर माहितीच आहे, मी माझी गाडी दुरुस्त करतोय। ती महिन्याभरात दुरुस्त झाली की मी ती विकेन आणि त्यातनं पैसे आले की मग मी तुम्हाला ते परत करेन। ए येडाय का तू? ए येडाय का रे हा? येडा कुठला? अरे त्या दिवशी ती भंगार गाडी दुरुस्त करतो, त्याचं कौतुक काय केलं तर तुला वाटतं त्याच्यावर विश्वास ठेवून मी तुला 1 लाख रुपये देईन? येडा कुठचा? दुसरं काय देऊ शकतो? देऊ शकतो ना तू, काय? तुझं गॅरेज। गॅरेज? हो गॅरेज। पूर्ण 1 लाख रुपये तुझे आणि तुझं गॅरेज माझं। जोपर्यंत हे पैसे वसूल होत नाहीत ना, तू माझा नोकर आणि ती गाडी पण माझीच। बोल कबूल? हे बघा मॅडम, मी तुमच्या मिस्टरांना आधीच सांगितलंय,
पैसे जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत आम्ही ही बायोप्सीची प्रोसेस करू शकत नाही. डॉक्टर माझं जस्ट बोलणं झालंय त्याच्याशी, तो पैसे घेऊन येतोच आहे. तुम्ही प्रोसिजरला सुरू करा ना प्लीज. मॅडम आम्ही असं नाही करू शकत. इथे पैसे नाही भरले तर आम्ही पुढची प्रोसेस नाही करू शकत. डॉक्टर असं करू नका प्लीज ना डॉक्टर. इथे मॅनेजमेंटचे नियम आहेत, त्याला मी सुद्धा काही करू शकत नाही. डॉक्टर तो पैसे घेऊन येतोच आहे डॉक्टर. मी एकदा फोन करून विचारते त्याला. उचलत नाहीये तो. हे बघा मॅडम, तुम्ही शांत व्हा, बसा. कसं आहे ना मॅडम, तुमच्यासारखी बरीच माणसं येतात आमच्याकडे, त्यांची परिस्थिती नसते, त्यामुळे ते गायावाया करतात. पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी आम्हाला रिक्वेस्ट करत असतात. पण खरं सांगू का मॅडम, मी त्यांना एकच सल्ला देतो की सरकारी हॉस्पिटल. आणि तुम्हालाही मी तेच सांगेन की लवकरात लवकर तुमच्या पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, जेणेकरून ती केस हाताबाहेर जाणार. डॉक्टर मी पैसे भरलेत, तुम्ही प्रोसिजर सुरू करा. ओके गुड. हॅलो, ते आपल्याकडे असीम नावाचा पेशंट आहे, त्याची प्रोसिजर स्टार्ट करा. व्हेरी गुड. तुम्ही लवकरात लवकर पैशाची अरेंजमेंट केली म्हणून बरं झालं. मी तोपर्यंत प्रोसिजरचं बघतो. ठीक आहे, आलो. बरं धन्या, एवढे पैसे कुठून आणलेस? नेवी हे बघ, तू आता या सगळ्याचा विचार नको करूस. मी तुला सगळं नंतर सविस्तर सांगेन. ठीक आहे, तू आता फक्त असीमसाठी प्रार्थना कर. बस इथे बस. डॉक्टर रिपोर्टचं काय? रिपोर्ट सगळे ओके आलेले आहेत. आम्ही उपचार पण सुरू केलेले आहेत, त्यामुळे घाबरण्यासारखं काही कारण नाहीये. ठीक आहे, तुम्ही थोड्या वेळाने पेशंटला भेटू शकता. चालेल. असीम, कसं वाटतंय बाळा? नको बोलूस, झोप तू, आराम कर. हा काय असीम, बरं वाटतंय का आता? असीम, पण लगेच दंगा नाही करायचा. हा, डॉक्टरांनी महिनाभर काळजी घ्यायला सांगितली आहे. असीम, ताई अगदी बरोबर बोलतीये. नेवी तूही आराम कर, मी जरा खाली गॅरेज मध्ये जाऊन येतो. आलोच. बरं निवेदिता, तू सुद्धा पड थोडा वेळ, थकली असशील ना? येतो रे. झोप, चल आराम कर. झोपला वाटतं. कसं आहे ग असीम आता? ठीक आहे. डॉक्टर काय म्हणाले? म्हणजे कशाने झालं एवढं? लंग्स इन्फेक्शन झालंय. त्याला अस्थमा आहे ना आधीपासून. जरा इथे तिथे झालं तर त्याला सोसत नाही, त्यामुळे वाढलंय.
धन्याने पावसात भिजायला नेलं ना, म्हणून झालं असेल एवढं, असं वाटलं मला. काय म्हणजे तुला माहितीच नाही? धन्या काही बोलला नाही का? अगं त्याचं झालं असं, दादा असीम कसा आहे आता? जाम टेन्शन आलं होतं गुरुजी. गुरुजी आमच्याकडे ना आपल्या गॅरेज साठी एक मस्त प्लॅन आहे. आपण ना आपलं गॅरेज रिन्यूट करू, रिनोव्हेशन करूया. रिन्यूएशन करूया. मी काय बोलतो दादा, हा पत्र आहे ना आपण पुढे सरकून घेऊया, म्हणजे 10 गाड्या बसतील. आणि गुरुजी ही जागा नाही जागे मागे घेऊ, म्हणजे तिथं आपलं केबिन बनवूया. तुमचं केबिन, एसी केबिन. हा एसी केबिन. आणि त्या एसी केबिन मध्ये ना तुझी एक मोठी खुर्ची असेल, त्यावर तू ऐस पैस बसशील. आणि गुरुजी तुम्ही काम नाही करता का तिथं? काम आम्ही करणार, म्हणजे हा करेल. मी कशाला करेन? म्हणजे आपल्या हाताखाली काम करतील लोक. आणि गुरुजी आपण वॉशिंग सेंटर पण बनवूया, म्हणजे कसं आपला बिझनेस वाढतच जाईल. आणि आपण अजून माणसं कामाला ठेवूया, म्हणजे 24 आवर गॅरेज. म्हणजे 24 तास रिपेअरिंगचा ध्यान. आपलं गॅरेज आता आपलं राहिलं नाहीये. गहाण पडले. हो मी कळवतो तुम्हाला. हा तिथेच थांब. आजपासून तू असीमच्या जवळ यायचं नाहीच धन्या. असं काय बोलतेस निवी? काय झालंय ते तरी सांग. काय झालंय तुला माहित नाही? काय झालंय? अगं मला कसं माहिती असेल? मला सांग ना तू. का आणि असीमला नाही धन्या, त्याचं नावही घेऊ नकोस तू. तू असीमच्या जवळ आता जायचं नाहीस. का? का? तू माझ्याशी खोटं बोललायस आणि तुझी इच्छा आहे की हे सगळं मी सांगावं तुला आता. अगं पण निवी मी काय खोटं बोललोय ते तरी सांग. निवी एकदा मला असीमला भेटू दे. नाही म्हणाले मी धन्या. हे बघ, वाद घालत बसू नकोस. मला आता घरात तमाशे झालेले नको आहेत, त्यामुळे तू जा इथून. एकदा असते निवी. निवी निवी अगं निवी निवी दार उघड, माझ्याशी बोल. निवी 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 काय झालंय? ताई काय झालं? काही नाही झालंय, झोप तू. ताई जीजू कुठे? तो का हवाय तुला? मला त्याला भेटायचं. का? त्याच्याशिवाय झोप नाही येते असीम? झोप, चल. आराम करायला सांगितलंय तुला. हमका पीनी है हमका. आये इकडे 1-2 पॅक मारूया. बस बस, मला आत कुठे सोडलं रे? त्याला बाहेर निघा. 10 रुपयाची जागा नाहीये. जागा? अरे केवढी जागा आहे इथं, आणि गॅरेज पण बंद होईल ना आता. अरे बाबा, अरे कशाला डोकं खाताय? आमचे गुरुजी आले ना, लय मारतीला. गुरुजी? हा कोण आलाय गुरुजी? आम्ही ना ओळखायचं. अरे जाऊन सांग तुझ्या गुरुजीला, नाही घाबरत आपण कोणाला. बोंबला बऱ्या बोलानं गेला असता. आता दादा आला आमचा. इकडे बघ दादा, हे जबरदस्ती ते दारू पित आहेत. हे तुमचे गुरुजी का? गुरुजी बाबा. नमस्ते गुरुजी.
दादा काय झालंय? कसला विचार करतोय आणि का राग आला एवढा तुला? तुम्ही ठीक आहात ना गुरुजी? काय केलं यार मी? अहो तुम्ही काहीच नाही केले गुरुजी. अहो बेवडे होते ते, 2 कानफाडात मारले असता तरी पळाले असते ते. हा तुम्ही नका टेन्शन घेऊ. देवी अशी का वागली माझ्याशी? काय झालंय दादा? वहिनीची ना तुमची भांडणं झालीत का गुरुजी? अहो नवरा बायको मध्ये चालतच, तुम्ही नका विचार करू. नाही, देवी माझ्याशी असं कधीच नाही वागली. मला कळतच नाही मी काय केलं, मला कळत नाहीये. दादा हे काय करतो तू? गुरुजी काय प्रॉब्लेम असेल ना तर आपण सेटल करू, पण दारू करून नाही प्यायची तुम्ही. काय चाललंय तुमचं? मला सहन नाही होते आता. देवी माझ्याशी असं का वागतीये? एक देवीच होती जी मला समजून घ्यायची, माझ्या बाजूला उभं राहायची. पण आता तिरच मला दूर केलाय म्हटल्यावर काय राहिलं माझ्या आयुष्यात? गुरुजी तुम्ही शांत व्हा, आपण बोलू. दादा तू बॉटल सोड. बॉटल सोड दादा.